माझं नाव सुमित आहे. माझं वय 31 वर्ष आहे. मी एका छोट्याशा गावात आई-वडिलांसोबत राहतो. शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळाली नाही. म्हणून शेतीची जबाबदारी स्वीकारली. आमच्याकडे 4 एकर जमीन होती आणि त्यावरच आमचा संसार चालत होता. आई-वडील आता वयस्कर झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एकच चिंता दिसायची. माझं लग्न कधी होणार? अनेक ठिकाणी मुली पाहिल्या, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने बोलणी मोडायची. त्यामुळे माझाही आत्मविश्वास कमी होत चालला होता. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. शेतात तण खूप वाढलं होतं. कामासाठी मजूर मिळत नव्हते. एका दिवशी दुसऱ्या गावातून परत येताना एका आजींनी मला सांगितलं की त्यांच्या शेजारी वैशाली नावाची एक विधवा तरुणी राहते. ती कष्टाळू आहे आणि दुसऱ्यांच्या शेतात काम करते. मी धाडस करून तिच्या घरी गेलो. दार ठोठावताच ती बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि डोळ्यात शांतपणा होता. मी शेतात कामाबद्दल विचारलं. ती थोडा वेळ विचार करून म्हणाली, जर तुमच्या घरचे शेतात असतील तर मी उद्यापासून येते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला घेण्यासाठी गेलो. ती तयारच होती. आम्ही दोघं मोटारसायकलवरून शेतात निघालो. रस्ता खराब असल्यामुळे गाडी हलत होती. ती सुरुवातीला संकोचून बसली होती, पण एका मोठ्या खड्ड्यात गाडी गेल्यावर तोल जाऊ नये म्हणून तिने माझ्या खांद्याला हलकासा आधार घेतला. त्या क्षणी माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. शेतात आईवडिलांनी तिचं प्रेमाने स्वागत केलं. ती दिवसभर मन लावून काम करत होती. दुपारी आम्ही सगळे झाडाखाली बसून जेवलो. तिचा साधेपणा, नम्र स्वभाव आणि कष्ट करण्याची तयारी मला दिवसेंदिवस अधिक आवडू लागली. काही दिवसांनी आमच्यात चांगली मैत्री झाली. रविवारी आईवडील बाजारात गेले होते. त्या दिवशी आम्ही दोघंच शेतात काम करत होतो. दुपारनंतर अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही धावत शेतातील झोपडीत गेलो. वाटेत तिचा पाय घसरला, पण मी तिला वेळेत सावरलं. काही क्षण आम्ही दोघे एकमेकांकडे पाहतच राहिलो. झोपडीत थंडी वाढली म्हणून मी लाकडं पेटवली. त्या मंद उजेडात मी तिच्याशी मनातली गोष्ट बोललो. वैशाली, मला तू खूप आवडतेस. तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी विधवा आहे. माझा भूतकाळ तुला त्रास देईल. मी शांतपणे उत्तर दिलं, मला तुझा भूतकाळ नाही, तुझं मन महत्वाचं आहे. माझ्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हसू उमटलं. त्या दिवशी आम्ही आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर मी आईवडिलांना सर्व सांगितलं. त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. आई म्हणाली, चांगल्या मनाची माणसं आयुष्यात क्वचित भेटतात. काही आठवड्यात आमचं साध्या पद्धतीने लग्न झालं. वैशाली घरात आल्यापासून आईवडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. ती त्यांची मुलगीच बनली. गावात काही लोक कुजबूज करत होते, पण आम्ही त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आमच्या प्रेमापुढे त्या शब्दांना काहीच किंमत नव्हती. लग्नानंतर काही महिने सुखाने गेले. वैशालीने घर आणि शेत दोन्ही मनापासून सांभाळलं. आईवडिलांची ती इतकी काळजी घ्यायची की त्यांनाही तिच्यात स्वतःची मुलगी दिसू लागली. काही दिवसांनी आम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली. वैशाली आई होणार होती. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. पण त्याचवेळी आमच्यावर मोठं संकट आलं. आमच्या डाळिंबाच्या बागेला अचानक बुरशीचा रोग लागला. झाडांची पानं पिवळी पडू लागली आणि फळांचं नुकसान होऊ लागलं. शेतीतूनच आमचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे माझी झोप उडाली. कृषी अधिकाऱ्यांनी औषध सुचवलं, पण त्याची किंमत आमच्या आवाक्याबाहेर होती. मी बँकेत गेलो, सावकाराकडे गेलो, पण कुठूनच मदत मिळाली नाही. निराश होऊन घरी आलो तेव्हा वैशालीनं माझा चेहरा पाहून सगळं ओळखलं. मी काही बोलण्याआधीच ती कपाटातून तिचे लग्नातले दागिने घेऊन आली. मी नकार दिला, पण ती हसत म्हणाली, दागिने पुन्हा बनवता येतील, पण मेहनतीनं उभी केलेली शेती वाचवणं जास्त महत्वाचं आहे. तिच्या शब्दांनी मला नवं बळ मिळालं. दुसऱ्याच दिवशी आम्ही दागिने विकले आणि औषध आणलं.
सलग अनेक दिवस आम्ही चौघांनी मिळून बागेवर उपचार केले. काही आठवड्यांनी झाडांवर पुन्हा नवी पालवी फुटली. हिरवाई परत आली आणि बाग पुन्हा बहरली. त्या दिवशी मला जाणवलं की संसारात खरा आधार पैसा नसतो, तर एकमेकांवरील विश्वास असतो. कार पुढे सरकत गेला आणि वैशालीच्या प्रसूतीची वेळ जवळ आली. एका रात्री तिला वेदना सुरू झाल्या. दाईला बोलावण्यात आलं. मी आणि आई-वडील बाहेर चिंतेनं थांबलो होतो. बराच वेळानंतर आतून बाळांच्या रडण्याचा आवाज आला. दाई बाहेर येऊन आनंदाने म्हणाली, "अभिनंदन, तुम्हाला जुळी लेकरं झाली आहेत." मी आत गेलो तेव्हा वैशाली थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. तिच्या कुशीत एक मुलगा आणि एक मुलगी शांत झोपले होते. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आई-वडिलांनी दोन्ही नातवंडांना मिठीत घेतलं आणि घर आनंदाने भरून गेलं. काही वर्षांनी आमची मेहनत, एकोप्याने केलेलं काम आणि प्रेम पाहून गावातील लोकांचाही आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जे लोक कधी आमच्यावर टीका करत होते, तेच आता आमच्या संसाराचं कौतुक करू लागले. त्या दिवशी मला एक गोष्ट मनापासून पटली. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या भूतकाळात नसतं, तर त्याच्या स्वभावात, प्रेमात आणि कष्टात